दादांनाच मानणारे आजही कार्यकर्ते शिरूर आणि हवेली तालुक्यात मध्ये आजही आहेत. उद्या सुद्धा दादांच्याच विचाराचा माणूस या ठिकाणी निवडून येईल अशी मला या निमित्तानं खात्री आहे. दादा, तुम्ही म्हटलं की गोरगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पूर्वी किंवा त्या पिरियडमध्ये गोरगंगा साखर कारखाना अडचणीत होता. तुम्ही तालुक्यातल्या बऱ्याच सगळ्या जवळपास विरोधकांनी बापूंच्या विरोधात बोट बांधले. मग तुम्ही कुठेतरी या 22,000 सभासदांना सांगण्यात अयशस्वी झालात का? बरोबर आहे ना. एकच संचालक म्हणजे तुम्हीच निवडून आलात. याच्या माग आम्ही एकटाच निवडून आलो. स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांनी एवढं आजारी असताना देखील हा लढा वायाला जाऊ नये म्हणून आमच्या बरोबरीनं गोडगंगेला त्यांनी फॉर्म भरला होता. आणि मला ते म्हणायचे, माझ्या बरोबर तुम्ही राजकारणात आला, परंतु मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही, शल्य मला आहे. परंतु मी म्हणलं, साहेब काही असू द्या, मला मिळेल नाही मिळेल माझ्या ह्याच्यात. आणि मग त्यावेळेस त्यांना आम्ही हा प्रचार करत असताना बाबूरावजींच्या अनुपस्थितीमध्ये असंख्य नेते मंडळी अशोक पवारांच्या राजकीय दबावामुळे गोडगंगेवर बोलायची कोणाची हिंमत नाही. पलीकडची गावं राष्ट्रवादीची असल्यामुळं वळसे पाटलांनी 3 दिवस मुक्काम केला आणि इकडं अजितदादांनी सांगता सभा घेतली. तिथंच आमचा निकाल बदलला. मताला त्यांनी वाटलेले 5,000 रुपये, 7,000, 10,000 रुपये मताला वाटले. आम्ही मात्र आजही त्याच विश्वासावर आहे